हॅलो, गुड मॉर्निंग. तर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता वाजलेले आहे सकाळचे 9. तर आता मुलांना सरांना सुट्टी असल्यामुळे मी इथे इडलीचा घाट घातलेला आहे. तर मृणालचं चाललेलं असतं आई काहीतरी स्पेशल बनवायचा. तर रोज काही ना काही एक फरमाईश असते. तर विचार केला की चला आज इडली सांबार आणि चटणी बनवावी. तर आता हे बॅटर छान फुललेलं आहे. त्यामध्ये मी सोडा आणि मीठ घालून घेतलं आहे. हे पूर्णपणे मिक्स करून घेतले. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर छान फुगून आलेलं आहे. मी रात्रीच वाटून ठेवलं होतं. आणि मी रेडीमेड कधीच आणत नाही. विकतचं बाहेरचं पीठ मी कधीच आणत नाही इडलीसाठी. मी घरीच बनवत असते. तर इथे मी इडली भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे एकीकडे तापायला, आणि दुसरीकडे मी प्लेटला तेल लावून घेते आहे. तर तेल लावल्यानंतर इथे ब्रशने तेल लावलं आणि त्यामध्ये आता इडली बॅटर घालून घेत आहे. तर इडलीचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. तर अगदी हलकी फुलकी पांढरी शुभ्र रेशनच्या तांदळाची अगदी टमटमीत फुलणारी इडली कशा पद्धतीने बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. तर दुसरीकडे इथे सरांनी पूजा केलेली आहे आज स्वामींची सकाळी. आणि आता सर सुट्टी असल्यामुळे सकाळी तेच करतात देवपूजा. तर मी पण अधूनमधून करते, परंतु प्रॉपर देवांना आंघोळ वगैरे सरच. आणि असं बोलतात की घरातील कर्त्या पुरुषानेच देवपूजा करावी. तर सरांना कॉलेज असल्यामुळे ते लवकर जातात आणि मुलांना पण स्कूल असतं, त्यामुळे मीच करायची. जसं असेल, जशी सिच्युएशन असेल तसं मी ॲडजस्टमेंट करत आली आणि करते आहे. तर असं काही आपल्या मानण्यावर आहे. तर जसं असेल तसं. सरांना सुट्टी असेल तर ते करतात, नाही तर मी करत असते. तर आता इथे मी सांबार फोडणीला देत आहे. तर अगदी झटपट सांबार कसं करायचं तर मी ते तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगत आहे. तर इथे मी 3 डाळी घेतलेल्या आहेत. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ. हे तिन्ही स्वच्छ पाण्याने धुतल्या. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, कांदा बारीक कट करून घेतला, टॉमॅटो बारीक कट करून घेतलं. सगळी प्रिपरेशन अगोदरच करून घेतली. कोथिंबीर वगैरे कट करून घेतली. कढीपत्ता स्वच्छ धुवून तेलामध्ये परतला. त्यामध्ये जिरी मोहरी टाकली. त्यानंतर मग इथे मसाला टाकायचा आहे, सांबार मसाला. कांदा आणि टॉमॅटो परतून घेतल्यानंतर त्यामध्ये सांबार मसाला, लाल तिखट, बेडगी मिरची कलरसाठी अगदी थोडी, त्यानंतर हळद पावडर टाकली आणि गरम मसाला थोडासा टाकला आहे. तर त्यामध्ये ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही टाकू शकता. भोपळा, वांगं, तसेच बटाटा. तर इथे मी 1 बटाटा कट करून टाकते आहे आणि 3 डाळी घेतलेल्या आहेत. अशा मिक्स डाळीचं मी सांबार करत असते. तर अशा पद्धतीने बटाटा मी कट करून घेतला साल काढून आणि आता फोडणीला देत आहे. तर हे सगळं परतून घेतलं. त्यामध्ये मग मी लाल तिखट वगैरे टाकून घेतलं, गरम मसाला, सांबार मसाला, जिरी मोहरी वगैरे, हळद, हे सगळं टाकून घेतलं. आणि त्यामध्ये आता जी धुतलेली डाळ आहे ती स्वच्छ मी त्याच्यामध्ये टाकून घेणार. आणि मग हे सगळं झाल्यानंतर जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकायचं. 2 ग्लास 3 ग्लास जसं तुम्हाला त्याची क्वांटिटी हवी आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर इथे मी हे सगळं टाकल्यानंतर मग पाणी ॲड केलेलं आहे. तर पाणी ॲड केल्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर थोडासा गूळ टाकायचा. गूळ नसेल तर थोडीशी साखर तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी इथे सगळं मिक्स करून घेतलं आणि मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं. तर अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये सांबार तयार होतं. तर काही वेळेला काही जण काय करतात की डाळ पहिले आपण डाळ भात लावतो तसं डाळ पहिले शिजवून घ्यायची आणि नंतर मग फोडणीला द्यायची. तर हे डबल कुटाने करण्यापेक्षा डायरेक्ट त्याच्यामध्ये डाळ जर तुम्ही टाकली तर अगदी झटपट 2 ते 3 मिनटामध्ये सांबार तयार होतं. ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतलं. साईडला लगेच काही पसारा पडलेला असेल तर तो लगेच मी साईड बाय साईड ठेवून देते आहे, डबे वगैरे. आणि आता इथे मी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकून अगदी 2 ते 3 शिट्ट्या होऊ देणार आहे. तर अशा पद्धतीने एकीकडे इडलीचं कुकर आणि दुसरीकडे मी सांबार असं मी झटपट करत आहे. तर कुकर पण अगदी 15 ते 20 मिनटामध्ये इडली तयार होते. एक 12-15 मिनटं जरी ठेवलं तरी लगेच इडली तयार होते. तर अशा पद्धतीने आहे. तर इथे मृणाल विचारत आहे की आई आज स्पेशल काय बनवते. तो आंघोळ वगैरे करून आला आहे आणि आता लेट उठत आहेत तर सुट्टी असल्यामुळे.
तर चला असू द्या, कारण मुलं आहे आणि निवांत उठणारं सुट्टी असले की, कारण शाळा चालू झाली की रोजची आता इथे तुम्ही बघू शकता इडली खूप छान झालेली आहे, अगदी लुसलुशीत. आणि इडलीसाठी मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले होते, 3 वाटी रेशनिंगचे तांदूळ, त्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी पोहे, असं मी हे बॅटर तयार करून घेतलं. 8 तासासाठी भिजायला ठेवलेलं. भिजल्यानंतर रात्रीचं मी झोपण्या अगोदर हे ग्राइंड करून घेतलं मिक्सरला आणि त्यानंतर सकाळी उठून बघितलं तर अगदी छान फुललेलं पीठ होतं, तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये. तर त्यानंतर मग करायच्या वेळी तुम्ही मीठ आणि खायचा सोडा घालून मग तुम्ही करायला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने लुसलुशीत अशी इडली तयार होते, तुम्ही करतच असाल. तर घरी बनवून असं मुलांना दिलं हेल्दी, तर मुलं पण हेल्दी राहतात आणि घरी बनवलेलं कधीही चांगलं. तर मी असं बाहेरचं फास्ट फूड वगैरे असं देण्यापेक्षा असं काही ना काही घरी बनवते. तर अशा पद्धतीने आहे. आणि मी सुद्धा असं घरी बनवलेलंच खाते. आणि त्यामध्ये कसं होतं की आता माझं पण सीझर जुळी मुलं आणि त्यानंतर मी माझं वेट कशा पद्धतीने मेंटेन ठेवलेलं आहे. तर मी त्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे व्यायामाचे प्रकार इथून मागेही दाखवले आणि इथून पुढेही दाखवतच आहे वेगवेगळे प्रकार. कारण आपण जर स्वतःला मनाशी ठरवलं आणि घरी जर असं व्यायाम किंवा हेल्दी असं ब्रेकफास्ट आहार जर व्यवस्थित घेतला तर आपण खरंच मेंटेन राहतो. आणि हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगते, कारण आजकाल भरपूर असे आजार, थायरॉईड, PCOD, पुन्हा कोलेस्ट्रॉल, शुगर, BP ह्यांसारखे खूप आजार होतात. आणि अक्षरशः म्हणजे पहिले कसं होतं की 50-60 नंतर हे आपल्याला ऐकायला किंवा बघायला मिळायचे हे आजार, परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे. अगदी यंग म्हणजे आपल्यासारख्या लेडीजला सुद्धा कधीही कोणता आजार होऊ शकतो. त्यामुळे जर आपण असं हेल्दी खाऊन जर व्यायाम वेळच्या वेळेला केला तर खरंच आपण मेंटेन राहू शकतो. तर असं आहे. तर इथे मी छान अशी खोबऱ्याची चटणी बनवली. तर ओल्या नारळाचे काप करून घेतले, त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर ग्राइंड करून घेतलं, चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आणि तडका दिला. तर आता इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. तर इथे आम्ही सगळ्यांना मी प्लेट करत आहे तयार आणि तुम्ही बघू शकता. तर इथे 5 प्लेट मी केलेल्या आहेत आमच्या 5 जणांसाठी. तर सासूबाई पण आलेल्या आहेत, त्यामुळे इथे इडली, सांबार आणि चटणी, तर अशी 5 ताटं मी बनवलेली आहेत. आणि आता मी ब्रेकफास्ट करायला बसतो. तर अशा पद्धतीने मी ब्रेकफास्टची तयारी केलेली आहे. तर ब्रेकफास्ट वगैरे झाला, त्यानंतर मग आता पुन्हा किचन साफ करायचं, एवढी भांडी, असं पूर्ण बिझी रुटीन असतं आणि बिझी शेड्यूल. आता दिवसेंदिवससुद्धा खूप अशी घरातली कामं वाढलेली आहेत. तर पहिले कसं होतं, छोटं घर होतं. आता इथे 2 BHK असल्यामुळे कसं सगळं प्रॉपर सिक्वेन्सने झाडलोट, पुन्हा झाडांना पाणी, गॅलरी धुवायची, 2 बाथरूम धुवायचे, किचन, पुन्हा नाश्ता, नंतर जेवण, पुन्हा सगळं काही करायला लागतं आणि पूर्ण दिवस त्याच्यामध्ये माझा जातो. पुन्हा काही जर व्हिडिओ शूट केला असेल तर एडिटिंग वगैरे करायचे असतात, रील्स बनवायचे असतात, असं माझं बिझी शेड्यूल झालेलं आहे. तर इथे मी सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतली, इडलीची वगैरे सगळे. तर तुम्ही बघू शकता बघा, सकाळी मी चहापासून तर अगदी नाश्त्यापर्यंत 2 ट्रॉल्या मी भांडी इथे क्लीन केलेली आहेत आत्तापर्यंत. त्यानंतर असं दुपारचं पुन्हा जेवण, पुन्हा संध्याकाळचं चहाचे, असं सारखं चालूच राहतं माझं. आणि सुट्टी असले की असंच असतं आहे. तर आता इथे सगळं मी क्लीन करून घेतलं आहे आणि आता इथे नाश्ता वगैरे झालेला आहे. तर सासूबाई त्यांची औषधं वगैरे घेत आहेत, त्यामुळे ते पाणी वगैरे घ्यायला आल्यात. तर असं आहे. आणि मुलं पण आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर TV वगैरे बघतात, कुठे चेस वगैरे खेळतात, बाहेर जातात फुटबॉल वगैरे संध्याकाळच्या वेळेला खेळायला. आणि दिवसभर मग असं काही ना काही त्यांचं पण ड्रॉइंग वगैरे करतात, असं काही ना काही चालू असतं आणि मी माझ्या कामामध्ये बिझी असते. तर आता इथे कामं वगैरे आवरली.
दुपारनंतर एवढा तुफान पाऊस आला, नाश्ता वगैरे झाला, सगळी भांडी वगैरे क्लीन केली, त्यानंतर कपडे वगैरे वॉश केली, फरशा पुसल्या आणि आराम तर असा काही भेटलाच नाही. तर 5 वाजले. 5 वाजल्यानंतर एवढा पाऊस चालू झाला की खूप हवा आणि पाऊस असं काही चालू झालं. आणि त्यानंतर मग मी जेवण वगैरे बनवून घेतलं आणि जेवण बनवल्यानंतर इथे वाजलेले आहेत 7:30. तर विचार केला की 8:30पर्यंत जेवण करतो तर अर्धा पाऊण तास व्यायाम करावा. तर मी माझं C-सेक्शन नंतर अशा पद्धतीने व्यायाम करून माझं वजन कमी करून मी स्वतःला असं फिट ठेवलेलं आहे. तर फिट ठेवण्याचं कारण म्हणजे की जोपर्यंत आपल्याला एकही गोळी चालू नसते किंवा दवाखाना वगैरे नसतो तेव्हा आपण कुठे समजायचं की आपण फिट आहोत. तर आपण वेळच्या वेळेला व्यवस्थित जेवण, नाश्ता, आहार, पौष्टिक असा आहार जर घेतला आणि व्यायाम केला तर आपल्याला कोणतीही गोळी चालू नसते. प्लस आपण स्वतः नेहमी ॲक्टिव्ह आणि फिट राहतो. तर अशा पद्धतीने मी माझं वजन कमी करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. थोडंसं जरी आपण दुर्लक्ष केलं की लगेच आपलं वजन वाढतं आणि एक म्हणतात ना की जेव्हा पाहिजे तेव्हा मिळत नाही आणि जेव्हा नको तेव्हा मिळतं. तर लग्नाआधी मी खूप तब्येत माझी बारीक होती आणि तेव्हा असं वाटायचं की अरे तब्येत व्हावी. पण त्यानंतर आता लग्न झाल्यानंतर आता तब्येत, मुलं, सीझर असं हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वेट वाढलं होतं, पोट पण वाढलेलं होतं. परंतु मी हे सगळं डाएट तर फारसं असं काही केलेलं नाही, अधूनमधून करत होती. परंतु मी व्यायाम हा रेग्युलर करत असते. थोडंफार मध्ये मिस होतं. तर अशा पद्धतीने मी व्यायाम करून स्वतःला असं फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. तर हे माझे रोजचे रेग्युलरचे व्यायामाचे प्रकार आहेत आणि मी ते तुमच्यासोबत इथून मागे खूपदा शेअर केलेत आणि आताही मी असे वेगवेगळ्या प्रकारचे करते. तर आपण घरी असं वॉकिंगला वगैरे किंवा रनिंगला असं जॉगिंगला जाऊ शकत नाही. तर आपण असं घरच्या घरी जागच्या जागेवर जर केलं तर खरंच त्याने आपले ब्रेस्ट, पुन्हा आपलं ओटीपोट, आपले थाईज यावरचे सगळे अतिरिक्त चरबी जे फॅट्स आहेत ते रिड्यूस व्हायला लागतात आणि हळूहळू आपलं वजन कमी होतं. अचानक असं अगदी लगेच करायला घेतला आणि झालं असं नाही आहे. त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. तर बाहेर असं जिम वगैरे जाण्यापेक्षा किंवा योगा सेंटर जॉईन करण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःला घरच्या घरी अशी सवय लावली तर खरंच तुम्ही फिट राहाल. तर हे बघा, अशा पद्धतीने मी वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करते. तर हे जे आपले साईड फॅट्स असतात, आपल्या ब्रेस्टवर अतिरिक्त चरबी असते, पुन्हा आपल्या बॅक साईडला बघा साडी घातल्यानंतर आपल्याला जी कमरेवर चरबी दिसते ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते आणि आपण अगदी फिट दिसायला लागतो. तर आता मी माझा व्लॉग इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि भेटूया पण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.